वृषभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात सर्वप्रथम 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची आपण माहिती पाहणार आहोत. वृषभ राशी, वृषभ लग्न. बघा, 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह म्हणजेच लग्नेश हा राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये येतोय. मग लग्नेश पंचम स्थानामध्ये म्हणजे या महिन्याची जी सुरुवात आहे ही प्रेमानं, आनंदी वातावरणानं, त्याचबरोबर परिवाराला वेळ देण्यानं होणार आहे. मनामध्ये जे काही धावपळीचे विचार असेल ते थोडेसे थांबण्यासाठी या ग्रहस्थितीची मदत तुम्हाला होईल आणि कुठेतरी या कामाच्या व्यापातनं स्वतःसाठी तुम्ही वेळ काढाल अशा पद्धतीचं वृषभ राशीचं या महिन्याचं सुरुवातीचं भविष्य दाखवत आहे. त्याचबरोबर द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय. 5 ऑगस्ट या दिवशी कर्क राशीमध्ये बुध हा ग्रह येतोय आणि 22 ऑगस्ट या दिवशी तो सिंह राशीमध्ये जातोय. मग आता पत्रिकेमधील धनस्थानाचा ग्रह हा पराक्रमामध्ये आणि नंतर तो सुखस्थानामध्ये. गुरु ग्रहाच्या बरोबर हा ग्रह बुध ग्रह वास्तव्य करणार आहे आणि अगदी थोड्या दिवसांसाठी म्हटलं तरी चालेल, म्हणजे अगदी 16-17 दिवसांसाठी येतोय. मग त्या 16-17 दिवसांसाठी बुध ग्रह हे पराक्रमाच्या दृष्टीनं काही महत्वाचे आपल्यासाठी योग आणतील. म्हणजेच काय, कामाच्या नवीन संधी, आर्थिक स्रोतामध्ये वाढ. कारण की बुध ग्रहाला उपचय स्थानही मानवतं, सुखस्थानही मानवतं. तो दैत्यांचाही मित्र आहे आणि देवांचाही तो मित्र आहे. तो कोणाशी शत्रुत्व घेत नाही. जिथे जाईल ज्या राशीबरोबर ज्या ग्रहाबरोबर तो जुळवून घेत असतो. म्हणजेच काय, तर तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक ठिकाणावरनं मार्ग निर्माण करून देण्यासाठी बुध महाराज या पद्धतीनं ग्रहाचं मार्गक्रमण करताय हे तुम्ही प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेला हा धनेश ज्यावेळेला चतुर्थात येईल तो 22 ऑगस्टच्या नंतर, तर पुढे जो काही कालखंड असेल तो तुमच्या सुखाच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. काही महत्वाच्या गोष्टी खरेदी करायच्या राहून गेलेल्या असेल तर त्यासाठी अनुकूल अशी ग्रहांची स्थिती निर्माण होते आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्तीचे मार्ग किंवा त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे संकेत हे बुध महाराज देत आहे. तृतीय स्थान या स्थानामध्ये गुरु महाराज आहे. उपचय स्थानात थोडी त्यांची शक्ती क्षीण होते, त्यामुळे ते कार्य करण्यासाठी एवढे तत्पर नसतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल इथे एक महत्वाची गोष्ट, कुठलाही मोठा व्यापार, उद्योग, व्यवसाय, धंदा तुम्ही सुरू करा, परंतु डोळे झाकून एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष ते अनुभवा. खरोखर त्यातनं आपल्याला फायदा होणार आहे का, तर तुम्ही पुढे पाऊल टाका. अन्यथा संकटात पडू नका. जे तुमच्या हातात आहे ते काम तुम्ही पूर्णत्वाला न्या, त्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. चतुर्थ स्थान या स्थानामध्ये चतुर्थेश चतुर्थात येतोय 17 ऑगस्ट या दिवशी. तोपर्यंत तो पराक्रमात आहे. नैसर्गिक पापग्रह आहे. तो पराक्रम स्थान पहिले 17 दिवस त्याला मानवणार आहे. शक्तिशाली आहे तो, एनर्जिस्टिक आहे. तुम्हाला तो आत्मा म्हटलेला आहे आणि ह्या आत्मा म्हणजे सूर्यदेवाकडनं तुम्हाला तुमच्या कार्याला जे लष्करी क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहेत तिथे प्रमोशन, बढतीचे योग सूर्यदेवांनी आणलेले आहेत. याचबरोबर ज्या जातकांचं हॉटेल असेल, ज्या जातकांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केले असेल, जे जातक PWD मध्ये परीक्षा देत असतील किंवा रोड रस्त्यांचे कामं कॉन्ट्रॅक्ट घेत असतील, स्वतःच्या नावावरती घ्या, नक्की तुम्ही यशप्रद ठराल असे संकेत सूर्यदेवांचे मिळत आहे. आणि ज्यावेळेला 17 ऑगस्ट नंतर तो चतुर्थात येतोय तर थोडंसं आईच्या प्रकृतीला त्रास
आणि आई वडिलांमध्ये थोडेसे वाद तो निर्माण करतोय बघा. म्हणून अशा जातकांना विनंती आहे की घरामधील वाद मिटवण्यासाठी आपण स्वतः शांत राहिलं तर ते वाद निर्माण होणार नाही. वाहनाचे योग, वास्तूचे योग, शेती जमिनीचे योग उत्तम आहेत. पंचमस्थान स्वामी बुध. आता 5 ऑगस्टला ते कर्क राशीत म्हणजे पराक्रमात आहे. मग 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंचमेश पराक्रमामध्ये म्हणजेच ज्या जातकांना अकल्पित अचानक धन प्राप्त व्हावं अशी ज्यांची अपेक्षा आहे अशा जातकांना मी एक सांगेल विशेष महत्त्वाची सूचना आहे की बरेच आजकाल अशा काही फ्रॉड गोष्टी ठरताय. तुम्हाला अचानक फोन येतो, अचानक तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला इथे नोकरी लावून देतो, तुमचं हे कार्य करून देतो, तर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. तर अशा वेळेला तुम्ही 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान अशा काही फ्रॉड गोष्टींवरती असं तर ठेवूच नाही, पण या काळात ते संकेत जास्त आहेत म्हणून तुम्ही थांबून घेतलेलं बरं, हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र संकेत देत आहे. आणि ज्यावेळेला तो चतुर्थात येईल पंचमेश, तर तुमचं वात्सल्य, प्रेम, आईविषयीची भावना ही फार एकनिष्ठ होईल. आणि इथे खरं तुम्हाला तुमच्या आयुष्याचं गमक कळेल की तुमच्या आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक साधनेचं जे इष्टतम आहे, आपली आई तर आहेत परंतु इष्टदेवतेची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. संतान प्राप्तीसाठी तुम्हाला 22 ऑगस्ट नंतर उत्तम योग आणि उच्च शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी किंवा कुठलं आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे ज्यामध्ये अडथळे येत होते ते दूर होताना दिसत आहेत. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 1 ऑगस्टला जो की लग्नेशपणा आहे तो पंचमात जातोय. जे जातक नोकरी करताय, नोकरीतनं ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, नोकरी करत असताना त्यांना मोठ्या पदावरती रुजू व्हायचं आहे, अशा जातकांनी अभ्यास करावा का असे बरेच प्रश्न आम्हाला येतात. तर या जातकांसाठी मी सांगेल षष्ठेश पंचमात जाणं म्हणजे तुमच्या उच्च शिक्षणाचे योग मोकळे होणं. रोग प्रतिकारक क्षमता चांगली दाखवते आहे, कुठल्याही प्रकारची व्याधी पीडा तुम्हाला दाखवत नाही आहे आणि तुम्ही शत्रूंनाही मित्र करत आहेत. सप्तम स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि तो धनस्थानामध्ये गेलेला बघा. मारक स्थानाचा स्वामी मारकात आहे. आणि विशेष म्हणजे मंगळ हा वैवाहिक सुखाला तशी अडचण पण निर्माण करत असतो, परंतु तुमच्या पत्रिकेतनं तो धनस्थानात गेलेला असल्यामुळे आपल्या जोडीदाराला नोकरीचे संकेत, याचबरोबर आपला लाईफ पार्टनर हा सेटल असलेला, स्वतःच्या पायावरती उभा असलेला तुम्हाला मिळण्याचे योग इथे दाखवत आहेत. त्याचबरोबर ज्या जातकांना पार्टनरशिप वगैरे करायची आहे ती न करता स्वतःच कसे कामं आपल्याला आपले करता येतील याकडे जर आपण लक्ष व्यवस्थित जर वेधलं तर कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. अष्टम स्थान, या स्थानावर आयुष्याचा विचार करता स्वामी गुरु हे उपचयामध्ये आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी, गाडी वाहन जपून चालवा हे तुम्हाला ते सांगताय. नवे आध्यात्मिक गोष्टीवरती विश्वास ठेवत असताना आपण चांगल्या व्यक्तीची निवड करा हेही गुरु महाराज तुम्हाला सांगताय, कारण की उपचय स्थान त्यांना मानवत नाही. म्हणून खऱ्या भक्तीपेक्षा अंधभक्ती दूर करून खऱ्या भक्तीकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. जे होत नाही आपल्याकडनं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. भाग्यस्थानामध्ये मकर राशी आहे, स्वामी शनी ग्रह हा लाभस्थानात आहे. भाग्याला लाभाची साथ मिळाल्यामुळे तुम्ही जीवनात उत्तरोत्तर प्रगती कराल, जे की तुम्ही पाठीमागे येऊ शकत नाही. गुरुवरती श्रद्धा ठेवा, गुरु निंदा टाळा. दशमस्थान कर्मस्थान, कर्मेशाचाही मालक म्हणजे कर्मालाही लाभाची साथ मिळते. केलेल्या कामाचं फल मोठ्या जबाबदारीच्या रूपाने तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. लाभस्थान स्वामी गुरुग्रह हा उपचय स्थानामध्ये आहे. मिळालेले लाभ चांगल्या ठिकाणी गुंतवा, नाहीतर दुर्बुद्धी येते, पैसा येतो, दैव देतं आणि कर्म नेतो असं जे आपल्याकडे म्हणतात ना, असं तुमच्या बाबतीत व्हायला नको. मिळालेल्या संपत्तीचं संरक्षण करता आलं पाहिजे, बुद्धी जागेवर ठेवता आली पाहिजे. व्ययस्थानामध्ये मेष रास आहे, स्वामी मंगळ ग्रह हा धनस्थानात आहे आणि खर्च झाला तर स्वतःसाठी आहे, कुटुंबासाठी आहे, परिवारासाठी आहे आणि तो काही वावगा ठरणार नाही आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 6, शुभ रंग गुलाबी आहे,
शुभ दिवस आपल्यासाठी 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख आहे. मंत्र देतो आपल्याला, ओम श्रीम महालक्ष्म्यै नमः. या मंत्राचा जप करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.